संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संत कृपावंत असतात, कारण संत आम्हाला भगवंताशी जोडून देतात. संत आम्हाला मोक्ष मिळवून देतात. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतायत की तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. संत मायबाप आहेत, संत कृपावंत आहेत. अपकार करणारा जो उपकार करतो तो मायबाप असतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो मायबाप असतो. संत ही जगाचे लाखो अपराध पोटात घेतात, म्हणून संत मायबाप आहेत. संत जगाच्या कल्याणाची कळकळ वाहतो, जगाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, जगाला नामस्मरणाच्या दिशेने झुकवतो. नामस्मरण हेच तुमचं खरं हित हे सांगतो. तुम्ही नाम घ्या आणि नित्य नामस्मरण घेतल्यानं तुम्हाला देव भेटतो, तुम्ही मुक्त होता. ही संत कृपा असते. तुम्हाला देव भेटला, तुम्ही मुक्त झाले, ते संत कृपेमुळे. आणि मग संत मायबाप असतात, संत कृपावंत असतात. आणि अशा मायबाप असलेल्या कृपावंत असलेल्या संतांना कीर्ती लाभते. आणि तुकोबाराय या चरणात उत्तरार्धात म्हणतायत, काय मी पतित कीर्तिवान. तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. अशा मायबाप असलेल्या कृपावंत असलेल्या संतांना कीर्ती लाभते. कीर्ती अजर अमर असते, प्रसिद्धी क्षणिक असते. प्रसिद्धी श्रीमंत माणसाला लाभते, कलाकार माणसाला लाभते, जादूगार माणसाला लाभते. ज्याच्यापाशी काही कला आहे, ज्याच्यापाशी श्रीमंती आहे, अशांना प्रसिद्धी लाभते. कीर्ती संतांना लाभते. प्रसिद्धी त्या माणसाच्या मरणासोबत संपून जाते. श्रीमंत माणसाला, कलाकार माणसाला प्रसिद्धी लाभते, पण तो मनुष्य मेला की प्रसिद्धी संपून जाते. कीर्ती अजर अमर असते. जो पण चंद्र सूर्य आहेत तो पण कीर्ती टिकून राहते. मनुष्य मेला तरी त्याची कीर्ती अजर अमर असते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि कीर्ती फक्त संतांना लाभते. कीर्ती फक्त संतांना लाभते. थोडीफार लाभलीच तर त्यागी माणसाला, इमानदार माणसाला, परोपकारी माणसाला, जगाच्या हितासाठी झटणाऱ्या माणसाला, लौकिक जीवनात अशा माणसाने थोडीफार कीर्ती लाभते. ते फार चांगले होते वा, ते फार चांगले होते वा. अशा रूपात जो त्यागी आहे, परोपकारी आहे, समाजहिताची कार्य करतो, अशा माणसाने छोटी मोठी कीर्ती लाभते. पण खरी अजरामर कीर्ती लाभते संतांना. आणि म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. संत मायबाप असतात, कृपावंत असतात, आणि त्यांना कीर्ती लाभते. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे. संत एकदा या जन्मात मेले की पुन्हा मरत नाहीत. का तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात, म्हणून त्यांना पुन्हा जन्म नाही, म्हणून मरण नाही. मग आता या जन्मातल्या एका मरणाने त्यांचं पुढचं जन्ममरण संपलं. तुका म्हणे एका मरणेची सरे, हा फायदा संतांचा. आणि दुसरं, उत्तमची वरे कीर्ती मागे. तुम्ही जर संत बनले तर या जन्मातल्या एका मरणानं तुमचं पुढचं जन्ममरण कायमचं थांबतं. कारण तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता, तुम्हाला पुन्हा जन्म नाही, म्हणून मरण नाही. आणि उत्तम कीर्ती लाभते. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे. कीर्ती संतांना लाभते. प्रसिद्धी श्रीमंत माणसाला लाभते. श्रीमंत मनुष्य मेला की त्याच्यासोबत प्रसिद्धी संपून जाते. संत मेले, वैकुंठवासी झाले, सायुज्य मोक्षाला गेले, तरीसुद्धा कीर्ती मागे अजर अमर असते. आणि यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि म्हणून आज लाखो लोकाच्या रांगा लागतात ज्ञानोबा आणि तुकोबाराच्या समाधीवर माथा टेकवण्यासाठी. ही कीर्तीच असते. आज जगात काय माणसं कमी आहेत का? हजारो कोट्यावधी माणसं आहेत. कोण विचारते, कोणी हिशोब ठेवला? या जगात आजपर्यंत का कमी माणसं आले का?
एका जनार्दनी असे किती झाले. नाथ महाराज म्हणतात हे जग सुरू झाल्यापासून, सृष्टी निर्माण झाल्यापासून जगात किती माणसं आले आणि किती गेले. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोच धन्य. वाहत्या पाण्यावर बोटानं लिहावं. पाणी वाहतंय, नदीला पूर आलं, वाहत्या पाण्यावर बोटाने तुमचं नाव लिहावं, किती वेळ टिकेल. अहो लिहूच तर पुसल्या जातं, लिहूच तर पुसल्या जातं. तशी काळाच्या ओघात माणसं आली आणि गेली, त्यांचा कोणी हिशोब ठेवला आहे. हा अगणित आकडा आहे. ना त्यांना प्रसिद्धी ना त्यांना कीर्ती. काळाच्या ओघात आले आणि गेले. वाहत्या पाण्यावर बोटाने नाव लिहिले, किती वेळ टिकतं. लिहूच तर पुसल्या जातं. तशी माणसाची नावं पुसल्या गेली, काळाच्या ओघात आली आणि गेली, त्यांचा कोणी हिशोब ठेवला आहे. हा अगणित आकडा आहे. आले आणि गेले. एका जनार्दनी असे किती झाले, आले आणि गेले, त्यांचा कोणी हिशोब ठेवला नाही. मग हिशोब त्यांचा ठेवला जातो. कुणाचा. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. त्याचं नाव अमर राहतं, त्याला कीर्ती पाठीमागे लाभते. तो अजरामर असतो की ज्याने आयुष्यभर हरिनाम घोकले आणि हरिस्वरूप झाला आहे, फक्त त्यालाच कीर्ती लाभते. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. ज्याने आपलं जीवन हरिनामाला बलिदान केलं, आयुष्यभर रामनाम घोकले, जगलायच रामनामासाठी. ज्याने आयुष्यभर राम घोकलाय, अशा संतांनाच कीर्ती लाभते. तुम्हा आम्हा साधारण जीवाला कीर्ती लाभत नाही. थोडीफार लाभली तर तुम्हाला आम्हाला प्रसिद्धी लाभते आणि आमच्या मृत्यूबरोबर ती प्रसिद्धी संपून जाते. कीर्ती अजरामर असते, ती फक्त संतांना लाभते. आणि म्हणून काय मी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय आपल्याकडे लहानपण घेत आहेत आणि संताकडे बोट दाखवून म्हणतात की तुम्ही संत. आता तुकोबाराय स्वतः संतच आहेत, पण दाटूमोठी आपल्याकडे लहानपणा घेत आहेत आणि म्हणतायत की संत मायबाप हो, तुमच्यासारख्या महात्म्याची माझ्यासारख्या छोट्या मोठ्या पामरानं काय कीर्ती वानावी. माझं तोंड लहान पडते. काय मी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणतायत, स्वतःकडे लहानपण घेत आहेत. लहानपणा देगा देवा, लहानपण घेत आहेत. आणि संत महात्म्यानं तुम्ही एवढे मोठे आहात, तुम्ही जगाचे मायबाप आहात, कृपावंत आहात. तुमच्यासारख्या थोरांची महात्म्याची माझ्यासारख्या माणसानं काय कीर्ती वाखाणावी. हे तुकोबारायचं मोठेपण आहे. जगातला सगळ्यात मोठा संत तर तुकोबाराय आहेत, ज्ञानोबा आहेत. तरी तुकोबाराय आपल्याकडे लहानपण घेत आहेत आणि म्हणतात की काय मी पतित कीर्तिवानू. तात्पर्य कीर्ती फक्त संतांनाच लाभते आणि कीर्ती ही अजरामर असते. संत मरूनही जिवंत असतात कीर्तिरूपानं आणि त्यांच्या अक्षर वाङ्मयानं. तुकोबाराय बोलले, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही जरी जग सोडून गेलो, वैकुंठात राहू की सायुज्य मोक्षात राहू, आम्ही कुठं राहू, आम्ही जरी जग सोडून गेलो तर आमची ज्ञानेश्वरी आणि गाथा मागं आहे. गाथा आणि ज्ञानेश्वरी मागं असणं म्हणजे तुकोबाराय ज्ञानोबारायच मागं असणं होय. या दोन ग्रंथाच्या रूपानं हे दोन महासंतच आपल्यात वास करत आहेत. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. तुकोबारायची गाथा, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी म्हणजे तुकोबाराय आणि ज्ञानोबारायच आहेत. हे दोन ग्रंथ आम्ही उघडले आणि आमच्यासमोर मांडले की साक्षात ज्ञानोबाराय तुकोबाराय आमच्यासमोर असतात, हे समजायला पाहिजे. कारण हे ग्रंथ म्हणजे साक्षात ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत. महाराजाचा शब्द आहे, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. या दोन ग्रंथाच्या रूपानं आम्ही दोघंही संत ज्ञानोबाराय तुकोबाराय चिरकाल तुमच्यातच वास करतोय. ही कीर्ती आहे. आणि तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. असे जगाचे मायबाप असलेले संत, जगावर कृपा करणारे संत, कीर्ती लाभलेले संत अवतार धारण करतात आणि या पृथ्वीतलावर जडजीवाचा उद्धार करण्यासाठी येतात. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव. जगाचे मायबाप असलेले संत, कृपावंत संत, कीर्ती लाभलेले संत अवतार धरतात, या पृथ्वी तलावर येतात, अवतारे कार्य करतात आणि निघून जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत अवतार धरतात. अवतार या शब्दाचा अर्थ होतो अवतीर्ण होणं, प्रगट होणं किंवा वरून खाली उतरणं, त्याला अवतार म्हणतात.
अवतार भगवंताचाही असतो, अवतार संताचाही असतो. तुमचा आमचा जन्म असतो, अवतार संताचा असतो. तुकोबाराय अवतारी संत आहेत, ज्ञानोबाराय अवतारी संत आहेत, नाथ महाराज नामदेव महाराज अवतारी संत आहेत. आणि मग तुकोबाराय स्वमुखाने बोलतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबाराय म्हणतात की माझं घर वैकुंठात आहे, पण तरी मी अवतार धरून पृथ्वीवर आलो. का? तर उद्धराया जन जड जीव. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जड जीव. बुडत हे जन न देखेवे डोळा येतो कळवळा म्हणून. हे जग बुडतंय, जन्ममरण्याच्या पाण्यात गटांगळा खात आहे. या जगाला जन्ममरण्याच्या फेऱ्यातून बाहेर काढायचे ही कळकळ आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत महात्मे अवतार धरून येतात, जगाला मोक्षाचा मार्ग दाखवतात, त्या मार्गावर चालवण्यास भाग पडतात आणि त्यांना मुक्त करतात, त्यांचा उद्धार करतात. उद्धराया जन जड जीव. आता कोणाचा उद्धार करायचा आहे? उद्धराया जन जड जीव. जीवाला जड म्हटलंय तुकोबारायने. जीव हा जड आहे. आता जीव हा खऱ्या अर्थाने जड आहे का? ज्ञानोबारायने तर ज्ञानेश्वरीत जीवाला चेतन म्हटलंय. ज्ञानोबाराय काय लिहित आहेत? जीव हा चेतन आहे असं लिहित आहेत. तुकोबाराय इथं जड म्हणतात, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत चेतन म्हणतायत जीवाला. ज्ञानोबाराय जीवाला चेतन म्हणतायत, माऊली लिहित आहेत, तो चेतनेचा चक्षु इंद्रिय दिशीचा अध्यक्षु देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा. उईची सुरुवात बघा, जीवाकडे बोट केले. ज्ञानोबाराय लिहित आहे, तो चेतनेचा चक्षु, चेतन म्हटले, तो चेतनेचा चक्षु इंद्रिय दिशेचा अध्यक्षु देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा. तो परमात्माची परी दुसरा अहंकार निद्रा निदसुरा स्वप्नीचे ओरभरा संतोषशिने. जीव येणे नावे आळविजे जे स्वभावे ते आदिदैव जा नावे पंचायतनीचे. ही जीवाची व्याख्या सांगितली ज्ञानोबारायने. जीव कशाला म्हणतात? ज्ञानोबाराय म्हणतात की जीव जो आहे तो चेतन आहे आणि जीव हा परमात्माचा आहे. तो परमात्माची परी दुसरा अहंकार निद्रा निदसुरा स्वप्नीचे ओरभरा संतोषशिने. जीव हा आत्माचा आहे, जीव हा परमात्माचा आहे. परंतु जीव अहंकारात बद्ध झाला आहे, अहंकाराच्या झोपेत घोरतोय. किंबहुना आत्मा चोकटू होऊनी प्रकृतीशी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पाया. ज्ञानोबाराय. किंबहुना आत्मा चोकटू, आत्मा चोकट आहे, हा आत्मा जीव आहे आपल्या हृदयात, त्याच्या हृदया माझी मी रामू, हा आत्मा जीव आहे किंवा जीव आत्मा आहे. परंतु हा जीव प्रकृतीशी एकरूप होतो आणि प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढवतो, हे अहंकार वगैरे सगळे. आणि तो म्हणू लागतो की मला जन्म आहे, मला मरण आहे. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पाया. विनाकारण हा जीव प्रकृतीशी एकरूप होतो आणि प्रकृतीचे गुणधर्म जन्म मरण वगैरे सगळे आपल्यावर ओढून घेतो आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यात बद्ध होतो. अन्यथा जीव जड नाही, जीव चेतनच आहे, तो चेतनाचा चक्षु. आणि उद्धार हा चेतनाचा असतो, जडाचा नसतो. जड हे नाशिवंत असते, प्रकृती नाशिवंत आहे, प्रकृती जड आहे, जीव चेतन आहे. जीव प्रकृतीला जगवतो. हो, जडाते जीवी चेतने ते चेतवी. ज्ञानोबाराय बोलतात, जडाते जीववी. हा जो जीव आहे किंवा हा जो आत्मा आहे तो जडाला जगवतो. अर्थात आत्मा आम्हाला जगवतो, या प्रकृतीला या शरीराला जगवतो. जीव जडाला जगवतो, जीव जड नाही आहे, जीव चेतनच आहे. परंतु हा जीव या जड प्रकृतीशी एकरूप झाला आहे आणि स्वतःला जड म्हणून घ्यायला आहे, प्रकृती म्हणून घ्यायला, मी मरकाय म्हणायला लागला, जन्मणारा म्हणायला. आणि म्हणून ज्ञानोबाराय जडाला जीव म्हणतायत, तुकोबाराय ज्ञानोबाराय जीवाला जड म्हणतायत, तुकोबाराय जीवाला जड म्हणतायत. पण तो जड नसून तो चेतन आहे. हरिपाठात ज्ञानोबाराय बोललेच की जड जीवा तारण हरी एक. बरोबर आहे, जड जीवा तारण हरी एक. ज्ञानोबारायने जीवाला जड म्हटले, तुकोबाराय म्हणतात उद्धराय जन जड जीव. दोन्ही महासंतांनी जीवाला जड म्हटले आणि एका ठिकाणी ज्ञानोबाराय या जीवाला चेतन म्हणतात. हा विरोधाभास का? ते याचं कारण
जीव हा चेतनच आहे, जीव हा परमात्माच आहे, जीव हा आत्माच आहे. परंतु हा जीव जो आत्मा आहे तो प्रकृतीशी एकरूप होऊन प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढवतो आणि विनाकारण मी जड आहे, मी प्रकृती आहे, मी मरणार आहे, मी जन्मणार आहे असे प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतो. अहंकारात बद्ध झाल्यामुळं बरळतो, अहंकाराच्या झोपेत झोपतो. अन्यथा जीव हा चेतनच आहे, जीव जड नाही. उलट हा चेतन जीव जडाला प्रकृतीला जगवतो, जीव जडाला जगवतो. आणि म्हणून तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओरभरा संतोषे सिने. जीव चेतनच आहे, पण तरी तुकोबाराने त्याला जड म्हटलं. याचं कारण जीव हा प्रकृतीशी एकरूप होतो, प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर वाढवतो आणि मग सुखदुःखात बांधल्या जातो, जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधल्या जातो, अहंकारात बांधल्या जातो. चेतन असलेला जीव प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळे स्वतःला जड म्हणतो, अन्यथा तो चेतनच आहे. आणि म्हणून इथं शब्दप्रयोग असा आहे की उद्धराया जन जड जीव. तुकोबाराय म्हणतात संत अवतार धरतात कशासाठी? जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. अर्थात जीव हा जड नसून तो चेतनच आहे. मी पुन्हा पुन्हा सांगितले, परंतु हाच चेतन जीव प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळं प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढवतो, स्वतःला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो, सुखदुःखात लोळतो, अहंकारात घोरतो. तो स्वतःला जड म्हणून घेतो, परंतु तो जड नसून तो चेतनच आहे. आणि म्हणून संत अवतार धरतायत तर त्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणण्यापेक्षा चेतन जीवाचा उद्धार करण्यासाठीच अवतार घेतात. कारण उद्धार हा चेतनाचा असतो, जडाचा नसतो. पण तो शब्दप्रयोग जो केला की उद्धाराया जन जड जीव, जड जीवा तारण हरी एक, हे जे दोन्ही संतांनी लिहिलं आहे ते मी पुन्हा पुन्हा सांगितले की जीव चेतन आहे, जीव आत्मा आहे, पण प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळे तो जड झाला आहे. तर तुकोबाराय दुसऱ्या चरणात बोलत आहेत की अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जड जीव. संत अवतार धरतात ते जीवाला मोक्ष मिळवून देण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी. उद्धार हा चेतनाचा असतो, जडाचा नसतो. मोक्ष हा चेतनाला मिळतो, जडाला नाही. मग असे मायबाप असलेले संत, कृपावंत असलेले संत, कीर्तिरूप असलेले संत अवतार धरतात, जडजीवाचा उद्धार करतात. आणि याशिवाय या पृथ्वीवर सुख वाढावं, भक्तिभाव वाढावा, धर्म वाढावा, कुळाचार वाढावा आणि हरिनामाचा प्रसार व्हावा यासाठी देखील अवतार धरतायत हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की वाढावया भक्तिभाव, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. 5 गोष्टी आल्या या चरणात. संतांनी अवतार धरला, दुसऱ्या चरणात सांगितलं कशा करता? उद्धराया जड, उद्धराया जन जड जीव. एक झालं अवताराचं कारण. दुसरं कारण जगताला सुख मिळावं, भक्तिभाव वाढावा, जगतात धर्म वाढावा, कुळाचार वाढावा आणि विठोबाचं नाम वाढावं. या 5 आणि वरची 6, या 6 गोष्टीसाठी संत अवतार धरतात असे या अभंगाच्या 2 चरणात तुकोबाराय म्हणतात. वाढावा या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आता संतांचा अवतार झाल्यानंतर या पृथ्वीवर सुख कसं वाढतं, भक्तिभाव कसा वाढतो, धर्म कसा वाढतो, कुळाचार कसा वाढतो आणि विठोबाच्या नामाचा प्रसारही कसा वाढतो. वाढावा या नाम विठोबाचे. या 5 गोष्टीची काय लिंक आहे? संत काय करतात नेमकं या 5 गोष्टी वाढण्यासाठी? एक गोष्ट लक्षात घ्या की या 5 गोष्टी ज्या तिसऱ्या चरणात सांगितल्यात या 5 गोष्टीच्या मुळाशी विठोबाचं नाव आहे. तुकोबारायांनी एका अभंगात स्वतः बोललेत की हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात की माझ्या अवतार कार्यात जे जे काही मी कार्य करतोय त्यातलं सगळ्यात प्रमुख कार्य जर काय असेल तर हरिनामाचा प्रसार. हेची च लावले चकारात्मक, हेची आम्हा करणे काम काय? बीज वाढवावे नाम.
हरिनामाचा प्रसार करणं हे माझ्या अवतार कार्यातील प्रमुख कार्य आहे. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनामाला तुकोबारा बीज म्हणतात. बीज वाढवावे नाम. हरिनाम हे बीज आहे. एखाद्या झाडाचं बीज लावलं तर त्याला झाड तयार होतं, त्याला फळं येतात. तसं हरिनामाचं बीज लावलं, त्या हरिनामाच्या बीजापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो, सुखरूपी वृक्ष तयार होतो, कुळाचाररूपी वृक्ष तयार होतो. आणि भावभक्तिरूप वृक्ष तयार होतो. नाम हे बी आहे. नामरूप बी लावलं, त्या नामरूप बियापासून झाड तयार होतं. पण कशाचं? धर्माचं, सुखाचं, कुळाचाराचं, भक्तिभावाचं. पण हरिनाम हे बी आहे. हेची आम्हा करणे काम. बीज, बीज या शब्दाकडे लक्ष द्या. बीज वाढवावे नाम. हरिनाम बीज आहे. या तिसऱ्या चरणात 5 गोष्टी वाढवण्यासाठी संताचा अवतार आहे. या 5 गोष्टीत हरिनाम हे बीज आहे. वाढावा या नाम विठोबाचे. हे विठोबाचं नाम बीज आहे. हे विठोबाचं नाम लावलं, त्या विठोबाच्या नामापासून वृक्ष तयार होतो. पण कशाचा? सुखाचा, भक्तिभावाचा, धर्माचा आणि कुळाचाराचा. हे 4 वृक्ष तयार होतात. बघा, तुमच्या मुखात जर हरिनाम आलं तर हरिनामाने तुमच्या मनाची अंतर्मुखता साधते. मन अंतर्मुख झालं की मन आणि हृदयस्राम एकमेकांना भेटतात. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. एक गोष्ट साध्य झाली. हरिनाम जर मुखात आलं तर तुमच्या जीवनात सुख आलं. पुन्हा सांगू, मुखात हरिनाम आलं की तुमच्या मनाची अंतर्मुखता साधते. मन अंतर्मुख होतं, हृदयस्थरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. आणि म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. म्हणून तुकोबाराय बोलले की शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख. मनाची अस्थिरता, मनाची अशांती हेच दुःख. म्हणून हरिनामाचं बीज लावलं, अर्थात मुखामध्ये हरिनाम आलं की तुमच्या जीवनात सुख येतं. मग एक तर वैयक्तिक तुमच्या जीवनात हरिनामानं सुख आलं. मी सांगितलं कसं आलं ते. मग जगातली असंख्य तोंड जर हरिनाम घेऊ लागले तर इथं होतं काय की हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. ज्ञानोबा बोलले, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. दया तेत धर्म, अर्थात दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणावं. आता खोलात गेलं तर आपला व्हिडिओ फार मोठा होईल. मी थोडक्यात सांगतो की धर्म म्हणजे सद्गुण, सद्गुणाला धर्म म्हणावं. धर्म म्हणजे सद्गुण, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा या सद्गुणाला धर्म म्हणतात. आणि हा धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो. अर्थात दयेच्या पोटी धर्म, अर्थात हे सद्गुण जन्म घेतात. मग हे सद्गुण अर्थात धर्म दयेच्या पोटी जन्म घेतात. मग दया कोणाच्या पोटी जन्म घेते? तर दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. दयेशी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजेतो साधू पाही. साधू नामधारक असतो, म्हणून दया ही साधूच्या आश्रयाने जगते. तुकोबाराय बोलले, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती, क्षमा, दया. ज्याच्या जीवनात भक्ती, त्याच्या जीवनात काय काय? शांती, क्षमा आणि दया. तात्पर्य दयेचा जन्म कुठे? हरिनामाच्या पोटी. अर्थात हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, अर्थात नीतिमूल्य, सद्गुण, सदाचार. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी. म्हणून समीकरण आहे का? हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, अर्थात नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा हे सद्गुण. मग दया ते तर धर्म आणि धर्म ते सुखागम. ही लिंक लक्षात घ्या. हरिनामाच्या पोटी दयेने जन्म घेतला आणि दयेच्या पोटी धर्माने अर्थात सद्गुणाने जन्म घेतला. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी सद्गुणाने जन्म घेतला. का धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी. छोटं जर केलं धर्माला तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, परोपकार, सहानुभूती म्हणजे धर्म. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म. तुकोबाराय बोलले सत्याला धर्म म्हणतात. म्हणून धर्म म्हणजे सत्य, अहिंसा. आणखीन छोटं केलं तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. अजून छोटं केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. नीतिमूल्य हाच धर्म आहे. आणि म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, अर्थात नीतिमूल्य. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी नीतिमूल्य जन्म घेतात.
आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्म हरिनामाच्या पोटी जन्म घेतो, कारण हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म आहे. म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. पण धर्म म्हणजे नीतिमूल्य, आणि म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी नीतिमूल्य, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी नीतिमूल्य जन्म घेतात. आणि मग जेव्हा समाज जास्तीत जास्त संख्येने हरिनाम घेऊ लागतो तेव्हा सगळ्यांच्या हृदयात दया, मग सगळ्यांच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य येतात. आणि जिथे नीतिमूल्य नांदतात तिथं लांडीलाबडी नसते, फसवाफसवी नसते, कुणीच कुणाला फसवत नाही म्हणून भांडणतंटा नसतो. तिथं इमानदारी असते, नीती आहे तिथे इमानदारी असते, कुणी कुणाला फसवत नाही म्हणून भांडणतंटा नाही म्हणून प्रेमाचं जिव्हाळ्याचं सुखाचं वातावरण आहे, आणि तो समाज सुखी होतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. समाजातील बहुसंख्य माणसं, असंख्य माणसं, सगळी माणसं हरिनाम घेऊ लागले, सगळ्यांच्या हृदयात दया, या दयेमुळे सगळ्यांच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आले. जिथं नीती आली तिथे लांडीलाबडी पडून गेली, मग जिथं नीती तिथे माणुसकी आली, इमानदारी आली. जिथं इमानदारी आहे तिथं फसवाफसवी नाही आहे, मग जिथं इमानदारी आहे तिथं गुण्यागोविंदाचं वातावरण आहे, जिथं गुण्यागोविंदाचं वातावरण तिथं सुखाचं सुख आहे, तिथं सुखच सुख आहे. आणि मग या सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा आनंदत असतो. आणि मग दया ते तर धर्मो, धर्मो ते तर सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा.